पण माझी तुम्हाला विनंती आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी घोषणा केली की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करणार. आणखीनही 7/12 कोरा झाला नाही, ही शोकांतिका आहे. आणि आता नवा शेतकरी आम्ही त्याच्या पाठीशी लागलो की बाबा आमच्या 7/12 कोऱ्या करण्याचं काय झालं. ते म्हणतात निवडणुकीमध्ये अशा घोषणा कराव्या लागतात. मग माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही म्हणा की आम्ही भाजपला त्याच्या महायुतीलाच मतदान करणार, फक्त तुम्ही आम्हाला पैसे किती देणार हे सांगा आणि त्याचे पैसे घ्या. जसं त्यांनी जुमला आमच्या सोबत केला की आम्ही कर्जमाफी करतो म्हणून आम्हाला टाळलं, तसं आपण की पैसे घ्यायचे, मतदान महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षालाच करायचं. माझी ती थोडीच आपली करतो म्हणलं ना आम्ही, तुम्हाला करायचं नाही करायचं शेवटी तुम्ही आम्ही ठरवणार आहेत. मतदान करताना तुम्ही मतपेटी कशी बघणार नाही की तुम्ही मतदान कोणाला करायला लागलात. तो तुमचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार हे आपण वाया घालू नका, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. शेवटी सगळं सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे पैसे काय यांनी कष्टाने कमवून आलेले नाही, लक्षात ठेवा. गेल्या 14-12 वर्षापासून बघतो आम्ही मोदी सरकार ज्या दिवशीपासून या सरकारमध्ये आहे, मोदी साहेबांची पूर्वातीला घोषणा एवढी लोकांना आवडली. मोदी साहेब म्हणले हम खाएंगे नहीं और खाने भी नहीं देंगे. आणि माल हाणल्याबरोबर त्यांना काही जमाना, त्यांच्या एवढे तर पैसेच कोणी खाल्ले नाही. मी या मताचा आहे. मी असं काही तुम्हाला भाषण करायचे किंवा एखादं वक्तव्य करायचं म्हणून बोलत नाही. भारतीय जनता पार्टी एवढी करप्टेड पार्टी देशात कोणती नाही, मी या मताचा आहे. सगळा देश विकलाय, रेल्वे विकली, टेलिफोन विकले, विमान विकलं, काही विकायचं ठेवलं नाही. LIC सुद्धा विकली, जी नफ्यात असलेली LIC सुद्धा यांनी काही प्रमाणात विकल्या. मग ज्या काँग्रेसनं त्याच्या राज्यामध्ये एवढ्या काळामध्ये जे कमवलं ते ह्यांनी कमवायच्या ऐवजी एवढी जीएसटीच्या नावाखाली पैसे वसूल करून सुद्धा त्या भारतातल्या मोठ्या मोठ्या संस्था यांना विकाव्या लागल्या. मग ह्यांनी एवढा पैसा घातला कुठं? बरं, ते घातला कोणाच्या गळ्यात? अदानी अंबानी. ह्या 2 महाभागांनी अख्खा देश लुटलाय. पण ह्या 2 महाभागांनी नाही लुटला. ते 2 महाभाग कोणते आहेत? ते रंगाबिल्ला आहेत, मोदी आणि शहा. ह्या दोघांनी देश लुटला. ह्याच्या माध्यमातून आज जिथं काही उलाढाल होते, जिथं काही पैशाचा विषय येतो, नाव अदानी अंबानीचा असतात, पण त्याच्या मागे कोण आहेत? ते मोदी शहा आहेत. ही मी आज आहे.